गट्टू चिंकी शाळेसाठी तयार झाले होते आणि नाश्ता करत होते. चिंकी तर रिलॅक्स होती, पण गट्टूने टेबलवर नोटबुक ठेवली होती आणि तो लवकर लवकर काहीतरी लिहित होता. अरे, हे काय करतोस गट्टू तू? माझा होमवर्क आहे आई, पूर्ण नाही झालाय. टीचर ओरडतील. अरे पण आधी नाश्ता तर कर. नाही आई, स्कूल बस येईल ना. मी तर कालच सांगितलेलं गट्टूला की होमवर्क पूर्ण कर, पण ह्याने माझं ऐकलंच नाही. गप्प बस ग चिंकी तू. गट्टू, आधी नाश्ता कर, नंतर स्कूल बस मध्ये हे काम कर. चिंकी, तूही याची मदत कर, म्हणजे त्याचं काम लवकर होईल. अगं पण मी का आई? कारण बहीण भाऊ एकमेकांची मदत करतात ना चिंकी. पण आई, आजकाल हा गट्टू काहीच सिरियसली करत नाही. अजून तर त्याने प्रोजेक्टला सुरुवातही नाही केलीये. काय खरंच गट्टू? हो आई, तू संध्याकाळी घरी ये, मग मी बोलते तुझ्याशी. आत्ता नाश्ता कर आणि शाळेत जा. गट्टू चिंकीची बस थोड्याच वेळामध्ये येते आणि ते दोघे शाळेत जातात. शाळेत जाऊन चिंकी पाहते की गुड्डी तिच्या सीटवर बसली नव्हती. अरे, ही गुड्डी इतक्या लांब का बसलीये? माझ्यावर रागावलीये. मला काय, मीही नाही बोलणार. एवढं बोलून चिंकी सुद्धा दुसऱ्या सीटवर जाऊन बसते. तेवढ्या टीचर क्लासमध्ये येतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. मागच्या तासाला आपण जो धडा सुरू केला होता तोच आज पुढे करणार आहोत. आणि हो, तुम्हाला आठवण करून देते की उद्या तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, म्हणून सगळ्यांनी तयार राहायचंय. टीचरचं बोलणं ऐकून गट्टू खूप नर्वस होऊन जातो. तास संपल्यानंतर तो चिंकीला म्हणतो, शिट चिंकी, उद्याच प्रोजेक्ट सबमिट करायचाय. मी काय करू? काय, तू अजूनपर्यंत प्रोजेक्ट बनवला नाहीयेस गट्टू? आम्ही सगळ्यांनी बनवलाय. हा, काल रविवार होता म्हणून मी तो कालच केला होता. मी आत्ताच सुरू करतो, उद्यापर्यंत तर होऊन जाईल. गट्टू लिहायला सुरुवात करतोच तेवढ्यात दुसऱ्या टीचर वर्गात येतात. दुसरा तास सुरू झालाय गट्टू. आता तू दुसऱ्या विषयाचं काम नाही करू शकत. रागावतील. हे ठेवून दे, नंतर कर. गट्टू वैतागून खाली बसतो आणि क्लास सुरू होतो. लास्ट पिरियड मध्ये बंटी चिंकीकडे येऊन म्हणतो, चिंकी, काय तुझं आणि गुड्डीचं भांडण मिटलं का? तुला कसं माहित बंटी? सगळ्यांना माहिती आहे चिंकी की तुम्ही दोघी बोलत नाही आहात. हे सगळ्यांना दिसून येतंय. नाही, अजून नाही संपलाय आमचं. का? उद्या तुम्हाला दोघींना आपला प्रोजेक्ट सबमिट करावा लागेल असं मॅम म्हणाले आहेत. काय? नाही, मी गुड्डी सोबत नाही प्रोजेक्ट सबमिट करणार. मी एकटीच करणार आहे. असं नाही चालणार चिंकी. तू गुड्डी सोबत जाऊन बोल. प्रोजेक्ट सोबतच सबमिट करावा लागेल, नाहीतर टीचर रागवतील. ओफो, बरं ठीक आहे बंटी. चिंकी गुड्डी जवळ जाऊन म्हणते, ऐक, आपल्याला उद्या सोबत प्रोजेक्ट सबमिट करायचाय. हो, मला माहितीये, मला नको सांगू. गुड्डीचं हे असं बोलणं ऐकून चिंकीला अजूनच राग येतो आणि ती तिथून निघून जाते. आपल्या जागेवर बसून ती स्वतःशीच म्हणते, किती ॲरोगंट आहे गुड्डी. आता मी परत कधीच तिच्याशी मैत्री करणार नाही. थोड्याच वेळात शाळा सुटते आणि सगळी मुलं आपापल्या घरी जातात. गट्टू, तुझा होमवर्क झाला? नाही ग आई. मग हे सगळं सोड आणि आधी अभ्यास कर. आज सकाळीच होमवर्क पूर्ण नसल्यामुळे तुला टेन्शन आलं होतं आणि आताही तू होमवर्कला सिरियसली घेतच नाहीये. सॉरी आई, बस आत्ताच जातो. अरे गट्टू, सोबत आपल्या प्रोजेक्टचं कामही कर. उद्या सबमिशन आहे ना? अरे हो, मी तर सगळंच विसरतो. गट्टू आपला होमवर्क आणि प्रोजेक्ट करू लागतो. थोड्या वेळाने खेळायची वेळ होते. चल गट्टू, खेळायला जाऊया. तू जा चिंकी, मी नाही येऊ शकत. मला खूप काम आहे. बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट गट्टू. गट्टू होमवर्क करतो आणि चिंकी खेळायला निघून जाते. ती पाहते की आज गुड्डी आलीच नव्हती. हरी, आज गुड्डी नाही आली? हो, काही माहिती नाही. मी तिला म्हणालो चल म्हणून, पण ती आली नाही. काय माहिती चिंकी? माहित नाही काय झालंय तिला ते हरी. किती दिवस अशी चिडून बसणारे.
आणि तूच जाऊन आता तिच्याशी जाऊन बोल ना चिंकी आणि सॉरी म्हण. पण मी काही केलंच नाहीये तर मी सॉरी का म्हणू? मला तर हेही माहित नाही ती का चिडलीये. ठीक आहे, चला आपण तर खेळूया. हो चल. चिंकी बाकी मित्रांसोबत खेळू लागते. जेव्हा ती घरी जाते तेव्हा ती पाहते की गट्टू काम सोडून टीव्ही पाहत होता. गट्टू, तू कोणतंही काम एकाच वेळेस का पूर्ण करत नाही? तू पुन्हा होमवर्क आणि प्रोजेक्ट तसाच सोडला ना? फक्त 10 मिनिटात करतो चिंकी. चिंकी गट्टूला बोलून बोलून थकली होती, त्यामुळे ती काहीच म्हणत नाही. थोड्या वेळाने जेवणाची वेळ होते आणि बाबाही येतात. सगळेजण गप्पा मारत जेवण करतात आणि झोपायला जातात. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.